हॅलो फ्रेंड्स, तर आज मी आली आहे कर्नाटकमधील हम्पी येथे आणि मी स्टे केला आहे विरूपाक्ष टेम्पलच्या इथे. आणि आता आम्ही चाललो आहोत तिथे फिरण्यासाठी. तर त्याआधी मी सेल्फ मेकअप करणार आहे. मेकअप कसा करणार आहे ह्याचा मी व्हिडिओ घेऊन आली आहे. आणि तुम्ही बघू शकता मी जिथे स्टे केला आहे त्याच्या अपोजिटलाच म्हणजे माझ्या बाल्कनीमधूनच हा विरूपाक्ष टेम्पलचा कळस दिसत आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे इकडे आणि हे माझं बाल्कनीचा व्ह्यू आहे. तर मी इकडे बसूनच तुमच्यासाठी हा मेकअपचा व्हिडिओ बनवणार आहे आणि हा मेकअप किती झटपट मी करते आणि कुठेही जायचं असेल तर मी काय प्रोडक्ट्स यूज करते. मी खूप सिंपल आणि 5 ते 10 मिनटामध्ये हा मेकअप उरकणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आजचे मेन प्रोडक्ट्स असणार आहेत हे 2 मेबलिनचा हे इरेझर आणि लॉरियल पॅरिसचा हा माझा कन्सिलर आणि त्यासोबतच मी हा कॉम्पॅक्ट यूज करणार आहे. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात सुरुवातीला मी हा सेटाफिलचा मॉइश्चरायझर यूज करणार आहे बिकॉज इथे आल्यापासून माझी स्किन पण खूप जास्त ड्राय झाली आहे आणि आपल्याला बेस हा कंपल्सरी करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण सगळ्यात सुरुवातीला फेस क्लीन असला पाहिजे, त्यानंतर मॉइश्चरायझर आणि प्रायमर ह्या गोष्टी कंपल्सरी यूज करायची. जर तुमच्याकडे टोनर असेल तर तुम्ही तेही यूज करू शकता, नाहीतर रोज वॉटरसुद्धा स्प्रे केला तर चालेल. तर आता माझ्याकडे जास्त प्रोडक्ट्स नाही आहेत, फक्त सेटाफिलचा मॉइश्चरायझर आणि हा मेबलिन फिटमीचा प्रायमर ह्या 2 गोष्टी आहेत. ह्या लावून झाल्याच्या नंतर मग मी कन्सिलर यूज करणार आहे. कसं ते बघूया. मी हे मॉइश्चरायझर यूज करून घेत आहे आणि पूर्ण फेसवरती आपल्याला खूप सुंदर पद्धतीने हे ब्लेंड करून घ्यायचं आहे. कारण मॉइश्चरायझर जर तुम्ही व्यवस्थित यूज केलं तर तुमचे प्रोडक्टसुद्धा खूप सुंदर पद्धतीने ते ब्लेंड होणार आहेत. 4 to 5 सेकंड आपल्याला थांबायचं आहे जेणेकरून ते स्किनमध्ये पूर्ण मर्ज होऊन जाईल आणि सेटल होऊन जाईल. मॉइश्चरायझर यूज करून झाल्यानंतर मी हे फिटमीचं मेबलिनचं प्रायमर यूज करत आहे. तर हे व्हाईट क्ले बेस प्रायमर आहे. हे मी पूर्ण फेसवरती यूज करणार आहे ज्याने माझा मेकअप खूप जास्त पद्धतीने फिक्स होणार. तुम्ही कोणताही प्रायमर यूज करू शकता, कोणताही मॉइश्चरायझर यूज करू शकता. तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग तुम्ही कोणतेही प्रोडक्ट्स यूज करू शकता. हे प्रायमर आता मस्तपैकी सेट झालेलं आहे आणि आता मी माझे जे स्पॉट्स आहेत, जे डार्क स्पॉट्स आहेत त्याला मी करेक्ट करणार आहे. हे मेबलिनचे इरेझर आहे. माझ्या स्किन टोनपेक्षा डार्कर शेड मी यूज करणार आहे ज्याने माझे हे स्पॉट्स पूर्णपणे करेक्ट होऊन जातील. तर ह्याला पुढच्या साईडला हे इरेझरसुद्धा दिलेलं असतं. तर कंप्लीट हे असं राऊंड करून घ्यायचं ज्याने प्रोडक्ट्स पुढे येतात आणि जिथे जिथे तुम्हाला डार्क स्पॉट्स आहेत तुम्ही तिथे हे प्रोडक्ट यूज करू शकता. तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग जर तुम्ही घ्यायला गेलात तर एक शेड डार्कर तुम्हाला यूज करायचं आहे बिकॉज स्पॉट्स त्यानेच कवर होतात. माझ्या फोरहेडवरती सुद्धा थोडेसे स्पॉट्स आहेत तर मी ते सुद्धा कवर करते. आणि फेसवरती जिकडे ॲक्ने स्पॉट्स वगैरे आहेत तुम्ही त्या सगळ्या ठिकाणी हे अप्लाय करू शकता. हा ब्युटी ब्लेंडर आहे आणि हे ब्युटी ब्लेंडरने आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. म्हणजे खूप क्लायंट्सचा सुद्धा हे क्वेश्चन होता की कुठेही जाताना किंवा बाहेर फिरायला जाताना आम्हाला खूप जास्त मेकअप नाही करायचा आहे, आम्हाला सिम्पल आणि सेटल मेकअप कसा असतो त्याचा एक व्हिडिओ बनव. तर फायनली आज तो टाईम आलेला आहे आणि मी हा व्हिडिओ बनवत आहे बिकॉज कुठेही जायचं असेल तर मी फक्त एवढे 2च प्रोडक्ट यूज करते आणि माझा मेकअप कंप्लीट होऊन जातो. आणि आज मी जास्त काही प्रोडक्ट कॅरी पण नाही केले आहेत. तर अशा पद्धतीने मी हे माझे स्पॉट्स करेक्ट करून घेतलेले आहेत. पूर्ण प्रोडक्ट खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी ब्लेंड करून घ्यायचं आहे. कारण जर तुम्ही प्रोडक्ट व्यवस्थित ब्लेंड नाही केला तर तुमचे ते लेयर्स दिसून येतात. आणि हे प्रोडक्ट रेग्युलर यूजसाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. जसं तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे किंवा कुठेही छोट्या एका पार्टीमध्ये जायचं आहे, फ्रेंड्स गेट टुगेदर आहे, तर तुम्ही हे प्रोडक्ट यूज करू शकता. खूप लाईट वेट आहे आणि खूप मस्त कव्हरेज आहे ह्या प्रोडक्ट्सचा. खूप केकी लुक पण नाही आहे. आता या ठिकाणी माझे स्पॉट्स करेक्ट करून घेतलेले आहे. मी हे लॉरियलचं आता कन्सिलर यूज करणार आहे. कन्सिलर स्टिक आहे ही. कन्सिलर स्टिकने मी पूर्ण फेसवरती कन्सिलर अप्लाय करून घेणार आहे आणि हा माझ्या स्किन टोनपेक्षा 1 शेड फेअर आहे. तर आपल्याला फुल फेसवरती हे अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि तुमचा ब्लेंडिंगचा स्पीड हा खूप जास्त असला पाहिजे जेणेकरून हे प्रोडक्ट लवकर ड्राय नाही होणार. तर मी हे पूर्ण पद्धतीने आता ब्लेंड करून घेत आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण व्यवस्थित असं ब्लेंड करायचं आहे आपल्याला हे प्रोडक्ट्सला. फक्त 2च प्रोडक्ट्स, एक कन्सिलर आणि एक इरेझर, ह्या 2 प्रोडक्टनेच मी हा मेकअप करणार आहे. ना फाउंडेशन, ना कुठला हेवी कव्हरेज प्रोडक्ट, ना इंटरनॅशनल प्रोडक्ट. फक्त हे 2च प्रोडक्ट्स ज्यामुळे माझा हा पूर्ण मेकअप लुक कंप्लीट होणार आहे. आणि
हा मेकअप 8 to 9 आवर्स आरामात स्टे करतो. तुम्हाला स्वेटिंग जरी आलं तरीसुद्धा हा स्वेटप्रूफ प्रोडक्ट्स असल्यामुळे ना तुमचा मेकअपसुद्धा खूप जास्त टाईमपर्यंत राहतो. फेससोबत आपल्याला नेक पण कवर करून घ्यायचं आहे. आणि हे प्रोडक्ट पण आपल्याला खूप जास्त नाही यूज करावं लागेल. त्याची क्वांटिटी खूप कमी जरी घेतली तरीसुद्धा फुल कव्हरेज होऊन जातं आणि खूप छान पद्धतीने तुम्हाला ते बेससुद्धा क्रिएट होऊन जातो. खूप सुंदर पद्धतीने हे आता ब्लेंड पण झालेलं आहे. आणि यावरती मी आता यूज करणार आहे ब्लशर. तर माझ्याकडे ब्लश नाही आहे, त्यामुळे मी त्या जागी माझी ही रेग्युलर डेली वेअरची लिपस्टिक आहे ती यूज करणार आहे. जर तुमच्याकडे ब्लश पावडर बेसमध्ये असेल तर तुम्ही आधी कॉम्पॅक्ट अप्लाय करून घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही ब्लश करू शकता. आता माझ्याकडे जे ब्लश आहे ते लिक्विड बेसमध्ये आहे. लिक्विड बेसमुळे असल्यामुळे मी आधी ब्लश अप्लाय करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी कॉम्पॅक्ट करणार आहे. खूप छान पद्धतीने हे झालेलं आहे ब्लेंड. आणि आता मी अप्लाय करणार आहे कॉम्पॅक्ट. तर माझा हा लॅक्मेचा कॉम्पॅक्ट आहे. हा कॉम्पॅक्ट मी फुल फेसवरती टॅप डॅप टॅप डॅप करून अप्लाय करणार आहे. बिकॉज तुम्ही कुठल्याही प्रोडक्ट्सवरती जर तुम्ही ड्रॅग कराल तर ते प्रोडक्ट पुसले जाऊ शकतात, ते वाईप आउट होऊ शकतात. त्यामुळे एकदम हलक्या हाताने तुम्हाला डॅप डॅप करून प्रोडक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत. इकडे बाहेर बाल्कनीमध्ये बसल्यामुळे थोडा जास्त नॉईजचा प्रॉब्लेम होतो आणि आज मी माईकसुद्धा कॅरी नाही केला आहे, त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या ह्या व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने माझा हा पूर्ण फेसवरती जो मेकअप आहे तो सेट पण झालेला आहे. मी आता लायनर अप्लाय करणार आहे. तर हे माझं लॅक्मेचं लायनर आहे आणि आय मेकअपसाठी माझ्याकडे काहीच नव्हतं, सो मी काहीच यूज नाही केलेलं आहे. फक्त मी लायनर यूज करणार आहे. ज्याला जसं लायनर आवडतं तुम्ही विंग्स लायनर किंवा थिन लायनर यूज करू शकता, अप्लाय करू शकता. आणि जर तुम्हाला लायनर ॲप्लिकेशन किंवा बेसिक मेकअपसुद्धा येत नसेल तर माझी अपकमिंग बॅचसुद्धा स्टार्ट होणार आहे, ज्यामध्ये मी फक्त सेल्फ मेकअप शिकवणार आहे. सोलो स्टुडंटसुद्धा मी शिकवणार आहे, ज्यामध्ये पर्सनल क्लासेससुद्धा होणार आहेत आणि ग्रुप क्लासेससुद्धा होणार आहेत. मेकअपचं बेसिक नॉलेजसुद्धा नसेल तर तुम्ही हा क्लास जॉईन करू शकता. तर आता बघूयात मी लायनर अप्लाय करून झाल्याच्या नंतर मग लिपस्टिक अप्लाय करणार आहे. हे बघू शकता या ठिकाणी माझं एका डोळ्यावरती लायनर अप्लाय करून झालेलं आहे आणि एकाला बाकी आहे. तर दोन्ही डोळ्याचा डिफरन्स तुम्ही बघू शकता. हा डोळा किती मस्त मोठा उठून दिसत आहे आणि हा छोटा दिसतोय. तर मी दुसऱ्या डोळ्यावरती पण लायनर अप्लाय करते. तर माझे दोन्ही आयलायनर अप्लाय करून झालेले आहेत आणि आता मी लिपस्टिक अप्लाय करणार आहे. तर मी लिपस्टिकमध्ये सुद्धा 2 शेड मिक्स करून लावणार आहे. सध्या मी लिप बाम यूज केला तर त्याला मी रिमूव्ह नाही करणार. हा माझा इन कलरचा एक डार्क शेड आहे 08 नंबर, थोडा हा ब्राऊनमध्ये कन्सिडर होतो. आणि हा माझा डॉट अँड कीची ही लिपस्टिक आहे. तर हे थोडं क्रीमी बेस आहे आणि हे मॅट आहे. तर आधी मी लिप लाईन ड्रॉ करून घेणार आहे बिकॉज हा शेड थोडा डार्कर शेड आहे. तर हे मी आउटलाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे लिप पेन्सिल असेल तर तुम्ही त्याने ड्रॉ करू शकता. माझ्याकडे लिप पेन्सिल पण नव्हती, तर मी फक्त 2 शेड लिपस्टिकची घेऊन आली आहे आणि त्यामध्ये हा एक शेड मी आता अप्लाय करणार आहे. आउटर साईडला डार्क शेड आणि इनर साईडला थोडासा लाईट शेड यूज केल्यामुळे थोडंसं लिप्सला एक शेडिंग पण क्रिएट होऊन जातो. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा हा लिपस्टिकचा शेड पण दिसत आहे. तर मी एवढाच मेकअप करते कुठेही जायचं असेल तर. आणि यासोबत मी टिकली म्हणून हे थोडंसं लायनर पण लावत आहे. हिस्टॉरिकल प्लेसवरती चाललं आहे, थोडंसं आउटफिटसुद्धा छान असणार आहे, त्यामुळे मला आज हे गंध लावायचं मन केलं तर मी ते सुद्धा करून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता तुमच्याकडे फक्त एवढ्या गोष्टी असतील तरीसुद्धा खूप सुंदर मेकअप होतो. 2 कन्सिलर आणि एक कॉम्पॅक्ट. बाकी माझ्याकडे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी जे काही प्रोडक्ट घेऊन बसली होती हे फक्त ह्याच्यामध्ये
हा मॉइश्चरायझर आहे जो डेली यूजमध्ये आपण फेसवरती यूज करतो. जर तुमच्याकडे मॉइश्चरायझर नाही आहे तर त्या बदल्यामध्ये तुम्ही SPF यूज करू शकता, सनस्क्रीन लोशन यूज करू शकता. हा प्रायमर आहे. ह्या 2 गोष्टी झाल्या. त्यानंतर हे तर लिपस्टिक आणि लायनर आहे. सो ह्या बेसिक गोष्टी तुमच्या वॅनिटीमध्ये असल्याच पाहिजे. जर ह्या गोष्टी नाही आहे तर तुमचा बेसिक मेकअप पण कसा होईल. तर ह्या सगळ्या प्रोडक्टसोबत मी आज मेकअप केलेला आहे. आता मी लवकरच कॉस्ट्यूम चेंज करते, इयरिंग्स आणि जे काही माझे एक्सेसरीज आहे ते वेअर करून येते. त्यानंतर तुम्हाला मी फायनल लुक दाखवते. तर हा माझा कंप्लीट लुक आहे आणि हा माझा सेल्फ मेकअप. तर फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि हे माझे आउटफिट्स तुम्ही बघू शकता. मेकअपसुद्धा खूप मस्त सेट पण झालेला आहे आणि फक्त 2 कन्सिलरच्या प्रोडक्टसोबत हा मेकअप केलेला आहे. तर तुम्हाला पण असं इंटरेस्टिंग मेकअप शिकायचं असेल तर तुम्ही आमची सेल्फ मेकअपची बॅच पण जॉईन करू शकता. आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय.